नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधी आणि देणगीबाबतच्या कायद्यामध्ये सुधारणा करावी या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने ही चर्चा असणार आहे. या प्रस्तावामध्ये तथ्य आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण त्यानिमित्तानं विचारणार आहोत. नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सामान्य जनता आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये दुजाभाव केला जातोय का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण चर्चेला घेणार आहोत. आणि निवडणुकांमध्ये होणारा करोडोंचा खर्च हाच काळ्या पैशांचा मुख्य स्रोत आहे का, हे सुद्धा आज आपण या चर्चेमध्ये बघणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आज अजित अभ्यंकर आहेत, जे नेते आहेत माकपचे पुणे स्टुडिओमधनं. आपल्यासोबत कुमार सप्तर्षी आहेत, राजकीय विश्लेषक, आणि तेही आपल्यासोबत पुण्याहून आहेत. आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ता, या कार्यक्रमामध्ये थोड्या वेळाने उपस्थित राहतील. आणि राम कदम, भाजपचे प्रवक्ता, या कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये असणार आहेत थोड्या वेळात. अर्थात पहिला प्रश्न खरं तर कुमार सप्तर्षी आपल्याला विचारतो. आणि अर्थातच गेले काही काळात या नोटबंदीच्या विविध पैलूंवरती आपण प्रकाश टाकतोय, चर्चा करतोय आणि वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. पण या सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय पक्षांच्या बाबतीमध्ये. राजकीय पक्षांना एकीकडे निवडणूक आयोग म्हणतंय की कुठे ना कुठेतरी पारदर्शकता यायला पाहिजे त्यांच्या निधी आणि एकूण फंडिंगच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये. दुसरीकडे आता नोटबंदीच्या काळामध्ये 30 डिसेंबरपर्यंत राजकीय पक्षांचं जे 20,000पर्यंतचे जो निधी असणार आहे त्या निधीसाठी त्यांच्यावरती इतरही निधींवरती कर नसतोच, पण या 20,000पर्यंतच्या निधीला स्क्रुटिनी सुद्धा केली जाणार नाहीये. आणि त्याच्या विरोधात जर बघितलं तर सामान्य जनतेला सुद्धा खरं तर साधे 5,000 रुपये जरी भरले तरी स्क्रुटिनीला येणाऱ्या काळात सामोरं जाईल, असं सुद्धा सुतोवाच आतापर्यंत रेव्हेन्यू सेक्रेटरी वगैरे असतील त्यांनी केलेलं आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुमचं मत काय? कुठेतरी राजकीय पक्षांना झुकतं माप दिलंय, सामान्य जनतेला त्या अर्थाने कुठेही जमेत धरलं जात नाहीये असं तुम्हाला वाटतंय का? लोकशाहीमध्ये हे गृहीत आहे की राजकीय पक्ष हे लोकमानसाचं प्रतिबिंब हवेत. मग जे जे जनतेला कायदे नियम लागू होतील ते राजकीय पक्षांना लागू हवेत, हा साधा नियम आहे. काही असं विशेष काय आहे की जेणेकरून त्यांना वेगळे नियम लावावेत, तसं काही दिसत नाही. प्रश्न असा आहे की राजकीय पक्ष जेव्हा राजकारणातले निर्णय घेतात तेव्हा ते जनतेचा विचार न करताच घेतात. म्हणजे लोकशाहीमध्ये प्रतिनिधीशाही जास्त प्रबळ झालेली आहे. आणि निवडणुका जिंकण्याकरता गेल्या 20-25 वर्षात काळा पैसा आणि जात आणि गुंडेगिरी या 3 गोष्टी आल्या. त्यामुळे प्रामाणिक माणसं सार्वजनिक जीवनातून बाजूला फेकली गेली. तर या सगळ्याचा आत्ता परिपाक असा आहे की आता काळा पैसा जास्त करून राजकीय पक्षां किंवा त्यांच्या जवळच्या लोकांकडे आहे आणि म्हणून ते हे मान्य करत नाहीत. पण करायला पाहिजे तेवढी जनतेतही एक ताकद पाहिजे. जनतेची ताकद कमी झालेली आहे. आता नोटाबंदीचा त्रास 70% गरीब लोकांना होतो किंवा निम्न मध्यमवर्गीयांना. मोठे लोक कुठे काय अडचणीत, काही त्यांना अडचण दिसत नाही. तर हे जे फरक आहे तो राजकीय पक्ष आणि आम जनता याच्यामधला फरक आहे. नक्की. पुन्हा अजित अभ्यंकर, या सगळ्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी आपण अपेक्षित करत असतो, गेले अनेक वर्ष अशा चर्चा पण सुरू आहेत की एकूण राजकीय पक्षांच्या ध्येयधोरणांच्या बरोबरीनं खास करून ज्यावेळेला निधी संकलनाचा मुद्दा येतो, निधी हा एकीकडे कमी पडत असतो कुठलाही राजकीय पक्ष असो, पण त्या निधीचे जे स्रोत आहेत ते आतापर्यंत उघड समोर येत नाहीत. ते मुळात यावेत का, नंबर 1. आणि नंबर 2, या सगळ्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी जी पारदर्शकता अपेक्षित असते ती पारदर्शकता अजिबात नाही आपल्याकडे. जो खर्च केला जातो निवडणुकीमध्ये तो खर्च हाच खरा काळ्या पैशाचा स्रोत आहे, हे जर का आपण गृहीत धरलं तर त्या खर्चाच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय व्हायला पाहिजे असं वाटतं. आणि ते प्रामाणिकपणे कुठलाही आता सत्तेवरचा जो राजकीय पक्ष आहे तो करू शकेल असं तुम्हाला वाटतं का? मंदार, तुम्ही मला जवळजवळ 6 प्रश्न साधारणपणे 3 तासाची प्रश्नपत्रिका दिलेली आहे. तर आता मी त्यातल्या शक्यतोवर त्या सगळ्या प्रश्नांना स्पर्श होईल अशा पद्धतीनं आपल्यासमोर मांडणी करतो. सगळ्यात पहिल्यांदा असं आहे की आयडिओलॉजिकल स्टेटमेंट्स किंवा अपेक्षांची स्टेटमेंट्स ही मान्य आहेत,
आता आपली जी चर्चा चाललेली आहे की त्याचा प्रत्यक्ष व्यवहार त्याचा कसा करायचा, तेव्हा आपण आता निवडणूक आयोगाने काय सुचवलेलं आहे आणि त्याच्यातून काय होऊ शकतं आणि परिस्थिती काय याचा लॉजिकली कोजंटली असा विचार करूया. सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा असा आहे की राजकीय पक्षांना आज इन्कम टॅक्स जो आहे त्या लागू नाहीये. म्हणजे त्यांचं जे उत्पन्न आहे त्याचं काय सरप्लस राहिलं तर त्याच्यावरती इन्कम टॅक्स नाहीये. आता ही जी नोटाबंदी झाली त्या नोटाबंदीतला जो मुख्य मुद्दा आहे तो मुद्दा ब्लॅक मनी किंवा खोट्या नोटा. तर खोट्या नोटा टोटली वेगळा विषय. तो काही बँकेच्या त्या व्यवस्थेमधून खोटी नोट जर कोणाला दिसली तर त्याच्यावरती जी काही कारवाई ती सगळ्यांवरती ती कोणावरती होईल. मुद्दा तो आता बाजूला राहिला. म्हणजे राहिला पुन्हा ब्लॅक मनीचा. आता ज्यांना टॅक्सच पेएबल नाहीये त्यांच्याकडे जे पैसे येतील त्याची स्क्रुटिनी करून कोणाला टॅक्स आपण पे करायला सांगणार आहोत. राजकीय पक्षांना टॅक्सच पेएबल नाहीये ना. मग आता प्रश्न असा येईल की राजकीय पक्षांची ढाल पुढे करून कोणीतरी त्याचा काळा पैसा तिथे डिपॉझिट करेल आणि राजकीय पक्षाच्या माध्यमातून तो परत विड्रॉ करून घेईल. अशा प्रकारे राजकीय पक्षाचा जर व्हेइकल म्हणून वापर होत असेल तर त्याची चौकशी इन्कम टॅक्स खात्याने 100% केली पाहिजे असं माझंही म्हणणं राहील. आणि त्याच्यामुळे मग ती चौकशी राजकीय पक्षाची राहणार नाही तर राजकीय पक्षांना ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची राहील. आता त्या देणग्या ज्या दिल्या त्या देणग्या देणाऱ्यांची नावं ही राजकीय पक्षाने जाहीर करावी. त्याच्याबद्दलचा आजचा नियम आहे की 20,000 रुपयावरची जी असतील देणग्या त्याची नावं त्यांनी त्याचं स्टेटमेंट जे आहे त्यांचे नावं पॅन कार्ड वगैरे हे सगळे निवडणूक आयोगाकडे द्यायचे असतात. आता त्यानुसार ते आज देत आहेत. जे देत नसतील त्यांच्यावरती कारवाई करावी. आता जर याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा असेल तर तो आपण प्रॉस्पेक्टिव्हली करू शकतो. आता समजा आपल्याला अशी शंका असेल की यांनी 20,000च्या वरच्या जे आहेत ते त्यांची नावं दिलीच नाहीत, ते खरे असताना सुद्धा खोटीच 5-6 नावं दिली, 5-5 हजार करून दाखवले समजा, अशा प्रकारचा जर खोटेपणा केला असेल तर त्याची सुद्धा चौकशी इन्कम टॅक्स खात्याने जरूर करावी आणि ते करण्याची अपेक्षा अजिबात मला गैर वाटत नाही. परंतु मुद्दा असा येतो की याची जी पद्धती आहे ती पद्धती आपल्याला निश्चित करावी लागेल आणि त्या पद्धतीप्रमाणे ते करावं लागेल. म्हणजे असं जनरल राजकीय पक्षांच्या विरोधामध्ये लोकांचा जो काही विशिष्ट पक्षांबद्दल राग असतो तो व्यक्त करायचा आणि मग नंतर सगळं विसरून जायचं, असं आयडिओलॉजिकल डिस्कशनला अर्थ नाही. एक. आणि दुसरा जो मुद्दा आहे की राजकीय पक्ष, तुम्ही म्हणलात की राजकीय पक्षांच्या निवडणुकीतला खर्च हा काळ्या पैशाचा एक स्रोत होतो का महत्वाचा, तर माझ्या मते काही राजकीय पक्षांच्या बाबतीत तो नक्की होतो. याचं कारण पण फक्त तेवढाच होतो असं नाही. कॉर्पोरेट बडी हाऊसेस जी आहेत तोच सुद्धा त्याचा महत्वाचा स्रोत आहे. ते नेक्सस आहे. काही राजकीय पक्ष आणि अशी कॉर्पोरेट हाऊसेस हे नेक्सस आहे. त्यामुळे जर याच्यावरती जर चाप लावायचा असेल तर एकच गोष्ट करावी, एकच, जास्त करण्याची गरज नाही. सध्याच्या घडीला एवढी एक पुरेशी आहे. ती म्हणजे अशी की माध्यमांमधल्या जाहिराती, हेलिकॉप्टरवरचा खर्च किंवा पक्षाच्या नेत्यांवरचा दौऱ्यावरचा म्हणजे मोठ्या बड्या नेत्यांच्या बरोबर किंवा पक्षाचं लिटरेचर, हा सगळा जो खर्च आहे हा खर्च त्या पक्षाच्या उमेदवाराला फायदा देणारा जर असेल तर त्याचं अकाउंटिंग त्या राजकीय पक्षाच्या अकाउंटमध्ये झालंच पाहिजे. जर झालं नसेल तर तो फ्रॉड इन अकाउंट समजला जावा आणि त्या पद्धतीने त्याची चौकशी व्हावी. जर आणि तो खर्च उमेदवाराच्या खर्चात विभागून घेतला जावा. असं जर केलं तर मी तुम्हाला लिहून देतो, जे आज प्रमुख तथाकथित 5 विरोधी पक्ष आहेत त्यांचे सर्व उमेदवार त्यांनी खर्चाच्या सगळ्या लिमिट्स ओलांडल्या म्हणून बाद ठरतील. विरोधी पक्ष आहेत आणि सत्ताधारी पण आहेत. भाजपनं सुद्धा गेल्या निवडणुकांमध्ये ज्या प्रमाणावरती खर्च केलाय तो खर्च काही आपल्याला नजरेआड करता येणार नाहीये. राम कदम काय म्हणणं आहे या सगळ्या बाबतीमध्ये? आता खास करून जे म्हटलं गेलंय की आणि जे दिसतंय प्रत्यक्षात जे धोरण आता समोर दिसतंय की एकीकडे सामान्य माणसासाठी एक न्याय आहे, दुसरीकडे राजकीय पक्षांसाठी एक वेगळा न्याय दिसतोय. सम आर मोर इक्वल अशी परिस्थिती आता दिसते आपल्याला. हा जो दुजाभाव आहे तो दुजाभाव कशासाठी असं तुम्हाला वाटतं? मंदारजी, चर्चेच्या प्रारंभी मी नव्हतो त्यामुळे आधीचे वक्ते काय बोलले त्याची मला कल्पना नाही. तरी पण मी कालही एका टीव्ही चॅनलला बोलत असताना मी माझी भूमिका स्पष्ट केली, पक्षाची आमची भूमिका. आणि आताही आपल्याला मी सांगतो की देशभरामध्ये जवळपास 1800 असे रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत आणि हा 1800 राजकीय रजिस्टर्ड पक्षांपैकी पहिला पक्ष भारतीय जनता पार्टी, की आमच्या पक्षाचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अत्यंत सुस्पष्ट केलं आहे की 20,000ची मर्यादा जी 2,000 रुपयेपर्यंत आणण्याची जी काही जी हैदई समिती आहे हिने जी शिफारस केलेली आहे
निवडणूक आयोगाची शिफारस आहे, याचं स्वागत करणारा देशभरातला पहिला पक्ष कोणता, असा जर प्रश्न विचारला तर त्या पक्षाचं नाव भारतीय जनता पार्टी आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. अपेक्षा अशी होती की मोदीजींनी सांगितल्याच्या नंतर दर 2 मिनिटाला भाष्य करणारे हल्ली नको तेवढे ऍक्टिव्ह झालेले राहुल गांधी असतील, मध्ये मध्ये बाष्पळ विधान करणारे दिग्विजय सिंग असतील, यांच्याकडून विधान अपेक्षित होतं. पण दुर्दैवानं काँग्रेसकडून अशा प्रकारचं विधान आलं नाही. जरी करता तो विरोधी पक्ष असला तरी करता एक ज्याला आपण सक्षम असं राजकीय वर्तुळामध्ये आपण असं मानतो की पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन जेव्हा येईल तेव्हा राजकीय पक्षांनी देशहित हा विचार पहिला केला पाहिजे. पण दुर्दैवानं भारतीय जनता पार्टी वगळता कुणीही या निर्णयाचं स्वागत केलं नाही, हे या निमित्तानं मला मांडावं. एक मिनिट राम कदम एकच मिनिट. अजित अभ्यंकर त्यांचा जो आत्ताचा जो दावा आहे, एक मिनिट राम कदम एकच मिनिट. मंदारजी केवळ 2 मिनिटं. एकच मिनिट राम कदम एकच मिनिट. तुम्ही जो आता दावा केलाय तो मुळात इथे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत अजित अभ्यंकर, त्यांना मान्य आहे किंवा नाही तेवढं मला पहिल्यांदा सुरुवातीला त्यांच्याकडनं समजून घ्यायचं. अजित अभ्यंकर, आमचा याला विरोध नाही, आमचं स्वागतच आहे. फक्त भारतीय जनता पक्षाला मी एवढंच सांगतो, 14-15चे अकाउंट सादर केलेत का याची माहिती द्या. बोला राम कदम बोला. आता तुम्ही ज्याचं स्वागत करताय ना मंदारजी, त्याच्यात तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघा तुमचे अकाउंट सादर झालेत का. मंदारजी, कायद्यापुढे सर्वच राजकीय पक्ष कोणीही व्यक्ती सगळे समान आहेत. त्याची जी माहिती आहे ती इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे, आपल्या घटनेच्या नियमाप्रमाणे, संविधानाप्रमाणे प्रत्येकाला द्यायची आहे. त्याला ना आम्ही चुकलोय ना त्याला काँग्रेस चुकलाय, ते देणार आहे. आणि कधीही आपण टॅक्स फाईल करत असताना आधी आपण फाईल करतो आणि नंतर ती माहिती देत असतो. ही अभ्यंकरांना कदाचित गोष्ट माहीत असली पाहिजे, पण केवळ राजकीय अभिनिवेश म्हणून या ठिकाणी कॅमेऱ्यासमोर ते आरोप करणार असतील तर महाराष्ट्रातले लोक त्याला बालिश पद्धतीनं त्या आरोपाला जर म्हणत असतील तर ते काही चुकीचं ठरणार नाही. पण मला त्या संकुचित चर्चेकडे जायचं नाही, मला चर्चा व्यापक करायची. 2 मिनिटांसाठी आपण गृहीत धरू की स्वातंत्र्य कालखंडापासून मी आतापर्यंतचा विचार करतो, 2014 पर्यंतचा. 1947 साली देश स्वातंत्र्य झाला आणि 1948 साली या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा, जीप घोटाळा, जो 80 लाखाचा त्या कालखंडात होता आणि त्यावेळेचे संरक्षण मंत्री V.K. कृष्ण मेनन होते, त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. हा घोटाळा बाहेर काढणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं इंदिरा गांधींचे तत्कालीन पती फिरोज गांधी. नंतरच्या कालखंडात 1957ला LICचा घोटाळा झाला, तोही त्यांनीच बाहेर काढलाय. म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यापासून 2014 पर्यंत जे अनेक भ्रष्टाचाराचे, काळा पैशाचे, भ्रष्टाचाराची जी काही प्रकरणं काँग्रेसच्या कालखंडात घडली ती तुम्ही आम्ही लहान असल्यापासून आतापर्यंत. पण त्याचा संबंध या विषयाशी सांगा ना तुम्ही. या विषयाशी मंदारजी, या विषयाशी असा संबंध आहे, भारतीय जनता पार्टीची ही स्पष्ट मानसिकता आहे आमच्या पक्षाची की हा जो काळा पैसा आहे, हा जो भ्रष्टाचाराचा पैसा आहे, हा थांबलाच पाहिजे. म्हणून निवडणूक आयोगाची शिफारस ताबडतोब तातडीनं मान्य करणारा देशातला पहिला पक्ष हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. तुम्ही अजित अभ्यंकर यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय का? अजित अभ्यंकर यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय का? 14-15चा हिशोबाच्या संदर्भात दिलं मी. अजित अभ्यंकराच्या प्रश्नाचं उत्तर दिलं मी आपल्याला मंदारजी, की कधीही अजित अभ्यंकर तुम्हाला मिळाले का प्रश्नाचं उत्तर? तुम्हाला मिळालंय का प्रश्नाचं उत्तर? अजित अभ्यंकर उत्तर मिळालेलं नाहीये. मी त्यांचे अकाउंट सादर झालेले आहेत का याची फक्त त्यांनी माहिती द्यावी. मंदारजी, राजकीय अभिनिवेश जरी करता अभ्यंकरजी व्यक्त करत असले तर अभ्यंकर नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना ऐका अभ्यंकर साहेब, की कधीही आपण टॅक्स भरत असताना त्याचे डिटेल्स जे काही नियमाप्रमाणे तो तुम्हाला द्यायचे असतात. अहो, काँग्रेसनं का नाही या निर्णयाचं स्वागत केलं? का शिवसेना स्वागत करत नाहीये? का समाजवादी पार्टी स्वागत करत नाहीये? का केजरीवाल स्वागत करत नाही? याच्यावर चर्चा करणारच का नाही? करूया ना आपण. देशभरामध्ये जर पहिला पक्ष भाजप स्वागत करत असेल,
एक मिनिट राम कदम, तुम्ही बरोबर बोलताय. या व्यापक मुद्द्यांवरती आपण जाऊया. तुमचा फार व्यापक मुद्दा आहे याच्यामध्ये, त्या व्यापक मुद्द्यावरती डेफिनेटली जाऊया आपण. पण जो मुद्दा आहे या सगळ्यामध्ये, अजित अभ्यंकर तुमचं थोडक्यात म्हणणं पूर्ण करा. मला पुढच्या जे पाहुणे आहेत आपल्या त्यांच्याकडे सांगायचे मला की पहिला मुद्दा म्हणजे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत, ते त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष नाहीत. तुमच्या पक्षाची काय प्रतिक्रिया आहे हे अजून कळलेलं नाहीये, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे असा की तुम्ही जे अकाउंट, ज्या गोष्टी, ज्या बाता मारताय त्या प्रत्यक्षात अंमलात आल्यात की नाही, हा त्याच्या पूर्वीचा तुमचा व्यवहार काय बघा. आणि तिसरा मुद्दा, ज्या नरेंद्र मोदींची तुम्ही गोष्ट करताय त्या नरेंद्र मोदींची हेलिकॉप्टर्स ती कुठल्या कॉर्पोरेट ग्रुपनी स्पॉन्सर केलेली होती. तुम्ही जे मीडियावरती खर्च केला जाहिरातीवरती, तो जाहिरातीचा खर्च तुमच्या त्या हिशेबामध्ये तुम्ही दाखवलेला आहे का? तो जर मी चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला, तुम्ही ज्या जाहिराती लोकसभा निवडणुकांमध्ये दिलेल्या होत्या त्या जाहिरातींचा जर मार्केट रेटनी, जो काय एक्झिस्टिंग मार्केट रेट असेल त्या पद्धतीने जर अकाउंट फॉर केला तर तुमचे जे अकाउंट्स आहेत ते खोटे आहे ते सिद्ध होईल. किंवा तुम्ही कोणाकडनं तरी स्पॉन्सर करून घेतल्यात आणि मग ते स्पॉन्सर करणारे कोण होते त्यांची नावं तुमच्या पक्षाच्या अकाउंटमध्ये येणारच नाहीत, कारण ते तुम्ही खर्चातच दाखवलेले नाही. एक मिनिट, अशा प्रकारचा एक ऑलराऊंड हा निवडणुकीचा खर्च वाटेल तसा तुम्ही करायचा आणि तो दाखवायचा नाही. आणि स्वागत करायचं ते कुठल्या गोष्टी तुम्ही स्वागत केलंय, एक मिनिट, कंडक्ट काय ते बघा. एक मिनिट या कंडक्ट कडे सुद्धा आपण येऊया. पण त्या तत्पूर्वी डॉक्टर राजू वाघमारे, हा जो दुजाभाव आहे सातत्यानं, म्हणजे एक राजकीय पक्षांना संधी अगदी दिली जाते किंवा राजकीय पक्षांवरती एकीकडे त्यांच्या निधीवरती कर नाहीये, दुसरीकडे राजकीय पक्षांना आता अगदी 30 तारखेपर्यंत 20,000च्या आतला जो काही खर्च आहे त्याची स्क्रुटिनी होणार नाही, सामान्य माणसाची मात्र स्क्रुटिनी होणार. हा काय प्रकार आहे? नाही, दुजाभाव आहे हे मान्य. जो पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये आताच्या निवडणूक आयोगाने ज्या सुधारणा सुचवलेल्या आहेत, या सुचवलेल्या ज्या सुधारणा आहेत ह्या म्हणजे जर त्यांनी तो कायदा अंमलात आणला आताच्या सरकारने, त्यांनी सुचवल्याप्रमाणे की 2000 पर्यंत आपण करायचं, तर काँग्रेस पक्षाची त्याला तयारी आहे. काँग्रेस पक्षाने कधीही कुठच्याही रिफॉर्मला हा विरोध केलेला नाहीये. आणि जर देशाच्या पातळीवर अशा पद्धतीचा निर्णय घेतला जात असेल आणि त्याला सगळ्यांची संमती असेल, असा कायदा होत असेल, तर काँग्रेस पक्ष त्याच्यासाठी नेहमीच पुढे राहिलेला आहे. मगाशी मी एक मुद्दा ऐकला, राम कदम साहेब आपले आमदार म्हणत होते की बाकीच्या पक्षांनी त्याचं स्वागत का नाही केलं. कसं आहे की सगळीकडे संपूर्ण सगळा मीडिया मोदींकडे असल्यामुळे काय मीडिया काय मोदींकडे, म्हणजे मला तुमचं म्हणणं काय मीडियाच्या असं नाही, मीडियाच्या संदर्भात म्हणणं असं आहे माझं, मीडियाच्या संदर्भात नाहीये, मोदींच्या संदर्भात आहे. कारण मोदीच दिवसातून 10 वेळा टीव्हीवर दिसत असल्यामुळे आपले पंतप्रधान आहेत ते, आणि तेच दिसत असल्यामुळे त्यांनी पण जे सकारात्मक पद्धतीने ते बोललेत, त्यांनी असं सांगितलं नाही की आजपासून हा निवडणूक आयोगाने निर्णय स्वीकारलेला आहे, आम्ही पूर्णपणे बहुमतात आहोत, आम्ही आजपासून ह्या गोष्टीसाठी सुरुवात करतोय, असं जर मोदींनी सांगितलं तर ते पंतप्रधान आहेत, त्यांचं अनुकरण बाकीचे पक्ष करू शकतात. पण मोदींनी अशा प्रकारची कुठची भाषा केलेली नाही. अगदी निर्णय घेण्यापर्यंत असं कुठचंही विधान त्यांनी केलेलं नाही. त्यांनी एक आपलं नेहमीप्रमाणे वेग विधान केलेलं आहे की याचं हे सकारात्मक आहे, याच्याकडे आम्ही लक्ष देऊ, असं ते म्हणालेले आहेत. आमच्या पक्षाची पण तीच मागणी आहे की जर कायदा होत असेल, निवडणूक आयोगाच्या सूचनेचा जर मान राखून जर त्याप्रमाणे कायदा बनत असेल तर आमची तयारी आहे त्या गोष्टीला. एक मिनिट या सगळ्यामध्ये डॉक्टर कुमार सप्तर्षी आपण ऐकत असाल सगळं, कुठेतरी ही चर्चा सुरू झालेली आहे. मोदींनी केलेलं विधान असेल, इलेक्शन कमिशननी या संदर्भामध्ये जे काही त्यांचं म्हणणं आहे ते म्हणणं सांगितलेलं असेल, ज्या पद्धतीचे सुधार सुचवण्यात आलेले आहेत त्या सुधारांमध्ये काही आता किमान म्हटलं जातंय की स्टेट फंडिंग केलं पाहिजे. हे सगळं जे आहे हे पुढे एका दिशेने जाईल का? आणि एका दिशेने जात असताना जी काही काळ्या पैशाविरोधातली जी काही लढाई आता सांगितली जाते त्या लढाईमध्ये सगळ्यात जे महत्त्वाचं काळ्या पैशाचा हा जो स्रोत आहे, खास करून राजकीय पक्षांना दिला जाणारा जो निधी आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं निवडणुकीमधला जो आवाजवी खर्च जो आहे तो आवाजवी खर्च कमी होऊन आणि तो कमी करण्यासाठीची जी सुधार प्रक्रिया सुरू झाली पाहिजे, ती सुधार प्रक्रिया करण्याची खरी कुवत किंवा खरी ताकद यावेळेचा सत्ताधारी पक्ष दाखवू शकेल का? मला वाटत नाही दाखवू शकेल म्हणून. कारण त्याचं असं आहे
की मुळात यांचा जन्मच फार मोठ्या प्रचार यंत्रणेत मधून झालेला आहे आणि त्या प्रचार यंत्रणेचा खर्च हा आताच्या आयोगाला दाखवला कुठे, मागचा तो तर भूतकाळ आहे, भूतकाळातला खर्च नको का दाखवायला, तो खर्च ते दाखवत नाहीत. तर ते नवीन कायदे आणि आम्हाला भ्रष्टाचार नको आहे हे मोगम विगाम काय, ते काय म्हणायला काही म्हणता येतं, पण ती नीतिमत्ता आधी आपल्याला लावून घ्यावी लागते, तेव्हा तो प्रामाणिकपणा दिसतो. आता मोदींनी लोकांनी सोनं बाळगू नये म्हणायचं आणि त्यांनी मात्र आपल्या कोटावर सोनेरी तारा बसवायच्या आणि त्याच्यावर नरेंद्र मोदी लिहायचं, हे झालेलं प्रकरण ना. तर असं नाही होत. गांधीजी जे बोलायचे ते त्यांच्या जीवनात होतं ना, यांच्या जीवनात कुठे ते, आणि ते नसल्यामुळे पॉलिटिकल मोरॅलिटीचं आणि सोशल मोरॅलिटीचं नेहमीच अंतर राहणार आहे. कारण प्रामाणिकपणा असेल तर स्वतःपासून सुरुवात केला पाहिजे. आता बीजेपीने ते सत्ताधारी आहेत तर भाजपाने खर्चच न करता आम्ही कसं प्रामाणिकपणे इलेक्शन लढवतो याचं एक मॉडेल दिलं पाहिजे. आता मोदी मॉडेल दिलं, त्याचं काय झालं ते माहिती आहे, आता त्यांचं एक मॉडेल दिलं पाहिजे. पण याहीपेक्षा जर जनतेमधून उठाव झाला तर काय करायला पाहिजे, मला असं वाटतं खूप दिवसांच्या विचार केल्यानंतर की इलेक्शनचा प्रचाराला एका अर्थानं मर्यादा घातल्या पाहिजे. म्हणजे निवडणूक आयोगानंच ते केलं पाहिजे. स्टेट फंडिंग मधून एकाच वेळेला सर्व उमेदवार एका व्यासपीठावर, ग्रामपंचायतीला सांगितलं पाहिजे सभांची व्यवस्था करा आणि तिथे त्यांनी त्यांच्या भूमिका मांडाव्यात, ते किंवा पक्षाचे प्रतिनिधी असतील ते. या पलीकडं काही झालं तरी तो नियम भंगच मानला पाहिजे. नुसतं लोकांना हात जोडताना तुम्ही दिसलात तर चालेल, पण या पलीकडे फार काही तुम्ही गाड्या, घोडे, हेलिकॉप्टर वगैरे वापरायची गरज नाही. आणि ते जर वापरायचं असेल तर मग इक्वेलिटी करता सगळ्यांना समान केलं पाहिजे. हे काय कायदा करायचा, सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन एकमतानं ही आमची आचारसंहिता असं सांगितलं पाहिजे. नक्की नक्की एकमताने राजकीय पक्ष ही आचारसंहिता खरं तर स्वतःच्या अंगावर घेतील किंवा नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या सगळ्या संदर्भामध्ये. पण तत्पूर्वी राम कदम, तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही स्वतः निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामुळे खरं तर जो मूळ हे जे बोललं जातं आणि ज्या पद्धतीनं लोकांपर्यंत आम्हाला पोहोचायचं आणि समाजातल्या किंवा त्या तुमच्या एकूण कॉन्स्टिट्युएन्सी मधल्या मतदारसंघामधल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा जो अट्टास असतो त्याप्रमाणे दिलेला जो मानसिक खर्चाचा बऱ्याचदा गणित सांगितलं जातं राजकीय नेत्यांकडनं, ते तुम्हाला योग्य वाटतं का, तेवढी गरज आहे, आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं का, की आत्ताचा जो खर्च केला जातोय तो खर्च कमी केला जाऊ शकतो, जो ज्याला आपण अधिकृत खर्च आहे तो म्हणतो, अनधिकृत खर्चाचं तर आता सध्या आपण बोलत नाही होत या बाबतीमध्ये. मंदारजी, आपण अतिशय मार्मिक आणि आवश्यक असा प्रश्न आपण विचारला, त्याबद्दल आपलं अभिनंदन. आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी खूप चांगले विचारवंत कुमार सप्तर्षी यांचे मी नेहमी वेगवेगळ्या चर्चांमध्ये ह्यांना ऐकत असतो, त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना आज खरोखर त्यांच्या मुखातून हे ऐकायची इच्छा होती की मोदीजी जर पंतप्रधान असून सुद्धा 2 पावलं पुढे येतात की निवडणूक आयोगाची ही शिफारस 20,000 से 2,000 पर्यंतची मर्यादा ही भाजप स्वीकारतोय, ही मोदींनी 2 पावलं पुढे उचलली. राहुल गांधी, सोनिया गांधी, दिग्विजय सिंग कोणीच पुढे आलं नाही. याबद्दल आज कुमार सप्तर्षी बोलतील असं महाराष्ट्रातल्या 11 कोटी लोकांना खरोखर वाटत होतं. आणि आज जर ते बोलले असते तर खऱ्या अर्थानं असं वाटलं असतं की कुमार सप्तर्षी हे तटस्थ राहून बोलतायत. म्हणजे जो माणूस बोलतोय त्याच्याबद्दल आपण बोलायचं, म्हणजे बाकीचे लोक बोलत नाहीत त्याच्याबद्दल कुमार सप्तर्षी सारखा विचारवंत पत्रकार, चांगला माणूस तोही बोलत नाही. असं जर पुरोगामी महाराष्ट्रात घडणार असेल तर चांगलं उदाहरण नाही. आज राजू वाघमारे आमचे मित्र आहेत, काँग्रेसचे मुंबईतले, महाराष्ट्रातले नेते त्यांची मजबुरी, त्यांचा नाईलाज म्हणून वक्तव्य करतायत. देशभरातले काँग्रेसचे नेते कुठे झोपलेत? छोट्या छोट्या गोष्टीवर वक्तव्य करणारे नेते का बोलत नाहीत? त्याचं कारण आहे नॅशनल हेराल्ड. सोनिया गांधी जामीनवर आहेत, राहुल गांधी जामीनवर आहेत, मनमोहन सिंग आरोपी आहेत 2G स्कॅम मध्ये, हे खरं कारण आहे. आणि बरीच मला गोष्टी मांडता येतील, मला संकुचित. एक मिनिट तुम्ही काही आरोपांचा उल्लेख केलेला आहे, त्याचं उत्तर राजू वाघमारेंना देऊन देत. 1 मिनिट राम कदम, तुम्ही काही गंभीर आरोप केले त्यांच्या ज्येष्ठ वरिष्ठ नेत्यांवरती, त्यांना त्याचं खंडन करू देत.
राम कदम सारख्या व्यक्तींनी सोनिया गांधी किंवा राहुल गांधींबद्दल बोलणं हे कसं हास्यास्पद आहे. प्रश्न असा आहे की त्यांना राम कदम साहेबांना एक गोष्ट जामीनवर राम कदम साहेब ऐका, आपण आमदार आहात, आपल्याला राजकारण कळतं आणि लोकशाही कळायला पाहिजे. निवडणूक आयोग ह्या शिफारसी सत्ताधारी पक्षाकडे करतो, त्याच्यावर सत्ताधारी पक्षांनी निर्णय घ्यायचा असतो. सत्ताधारी पक्षांनी ऐकून घ्या, सत्ताधारी पक्षांनी त्याच्यावर आपलं ओपिनियन द्यायचं असतं आणि ते ओपिनियन पंतप्रधान देतात. ही लोकशाही मधली पद्धत आहे आणि म्हणून मोदींना बोलावं लागलं. हे पहिलं कारण. दुसरं कारण असं की कुमार सप्तर्षी साहेब का बोलले नाहीत किंवा मी का बोलत नाहीये याबद्दल, कारण मोदींनी आतापर्यंत जे बोललेले आहेत त्या कुठच्याही गोष्टी झालेल्या नाही आहेत. त्या निवडणुकीतले जुमले ठरलेले आहेत, आजचे दिन काही आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे मोदींना सिरियसली घेण्याचं काही कारण नाही. काळ्या धंद्याच्या विरुद्ध, काळ्या पैशाच्या विरुद्ध 8 नोव्हेंबरला बोलायचं, 29 नोव्हेंबरला कॅशलेस इकॉनॉमी घेऊन परत देशासमोर जायचं, 40 दिवसामध्ये 59 वेळा निर्णय बदलायचे. अशा पंतप्रधानांनी काय बोलले काय आणि काय वागले काय? अहो कसलं सिरियसली घेणार आता देश? देशाला कळून चुकलं की हे फक्त बोलाचीच कडी, बोलाचाच भाग आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण ही चर्चा सुरू ठेवूयात आणि अर्थातच सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे की नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना सामान्य जनता आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये दुजाभाव केला जातोय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न घेऊन चर्चेला आपण पुन्हा सुरुवात करूया छोट्याशा ब्रेकमध्ये. स्वागत आपलं चर्चेमध्ये. अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवरती आतापर्यंत जी चर्चा झाली त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. अजित अभ्यंकर, तुम्हाला प्रश्न हाच विचारायचा आहे की एकीकडे राजकीय पक्षांची आपण भूमिका समजू शकतो, राजकीय पक्ष एकत्र येतील किंवा नाही या मुद्द्यावरती हे सुद्धा तुम्ही सगळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सांगू शकाल या चर्चेच्या. पण तत्पूर्वी जो लोकांना दिलेला एक आत्ताच्या नोटबंदीच्या पश्चातला जो एक प्रकारची ज्याला आपण म्हणूया की सवलत दिलेली आहे, ती सवलत पाहता आणि त्याच्याशी जर का तुलना केली तर तुलनात्मक सवलत जी राजकीय पक्षाने दिली ती तुम्हाला असं वाटत नाही का की लोकांच्या पेक्षा राजकीय पक्षांना अधिकची सवलत मिळालेली आणि त्याच्यातनं अधिकचा काळा पैसा हा काही राजकीय पक्ष का होईना हे पांढरा करू शकतील? मला असं वाटतं की आपण 2 गोष्टींबद्दल बोलूया. एक तर गैरवापर काय होऊ शकतो हा एक मुद्दा, किंवा कोण करू शकतात, कसा करू शकतात. परंतु मुळामध्ये जे काही सरकारने जाहीर केलेलं आहे ते राजकीय पक्षांसाठी एक ॲडिशनल नव्याने काहीतरी सवलत दिलेली आहे असं काही झालेलं नाहीये. कारण काय होतं, याच्यामधून गैरसमज निर्माण होतो. हे बघा, 20,000 रुपयापर्यंतच्या ज्या देणग्या आहेत त्या देणग्या, आणि एकतर त्यांना राजकीय पक्षांना इन्कम टॅक्स मधून कलम 13A प्रमाणे सवलत आहे त्यांची. कारण ती संस्था जी आहे ही संस्था ज्या उद्दिष्टासाठी स्थापन झालेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या उत्पन्नावरती इन्कम टॅक्स नाही. बरोबर आहे. आता जर कंपनीला असतो तर इन्कम टॅक्स नाहीये. आता इन्कम टॅक्स जर नसेल आणि त्यांच्या अकाउंटमध्ये जर काही पैसे डिपॉझिट झाले आणि जर ते 20,000च्या वरची रक्कम असेल आणि जर ती कॅश मध्ये घेतलेली नसेल, 20,000च्या आतली रक्कम असेल आणि ती जर कॅश नाही, 20,000च्या रकमेकडे बघितलंच जाणार नाहीये अशा प्रकारचं वक्तव्य आहे त्याच्यामध्ये. त्यांचं असं म्हणणं आहे थोडक्यात लिनियन्सी, जर त्याचा अर्थ काढला माझ्याकडे वक्तव्य सुद्धा आहे ज्या रकमेवरती त्या वक्तव्याचा जर का आपण अर्थ काढला, मी ते सर्क्युलर काढलेलं आहे समोर, ज्या रकमेवरती टॅक्स पेएबल नाही, म्हणजे इन्कम टॅक्स पेएबल नाही बाय इन्कम टॅक्स प्रोव्हिजन्स, तर तो जर टॅक्स पेएबल नसेल तर ती रक्कम जर भरलेली असेल तर त्याची चौकशी ही प्रायमा फेसी केली जाणार नाही. परंतु तरी सुद्धा इन्कम टॅक्स खात्याने जाहीर केलेलं आहे आणि ते माझंही म्हणणं आहे की उद्या समजा असा एक जनधन अकाउंट आहे, समजा राजकीय पक्ष सोडा, जनधन अकाउंट आहे, जनधन अकाउंट मध्ये समजा एखाद्या माणसाने 10,000 माणसं गोळा केली, प्रत्येकाच्या अकाउंट स्वतःचे 5,000 रुपये टाकले आणि ते सगळे मसल पॉवर खाली आपल्या आधिपत्याखाली ठेवले, तर त्या 5,000 रुपयाची चौकशी करायची नाही का? करायची. का नाही करायची? कारण सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स जो आहे
तो सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स क्लिअर दाखवतो की याचा सोर्स हे माणसं नसून त्याच्या मागचा बोलविता धनी कोणतरी दुसरा आहे. बाय द सेम लॉजिक जर उद्या राजकीय पक्षाच्या बाबतीत असं आढळून आलं की यांच्या देणग्या ज्या आहेत त्या 20,000च्या खालच्या असोत वरच्या असोत, परंतु यांचा जो दाखवला जातोय सोर्स हा खरा सोर्स नाहीये, हा कोणीतरी मनी लॉन्डरिंग करण्याचा प्रकार इथं करते, तर इन्कम टॅक्स खात्यात नक्कीच ही चौकशी करू शकतं. म्हणून त्या राजकीय पक्षाला त्यांनी सोडण्याचं कारण सोडूही नाही अजिबात. परंतु प्रायमा फेसी द फर्स्ट ज्याला आपण म्हणतो की पैसे तुमच्या इथे डिपॉझिट झाले बाय इटसेल्फ त्याच्यावरती टॅक्स पेएबल नाही एवढ्या अर्थानं इट इज नॉट एक्झम्प्टेड इन दॅट सेन्स. एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स विच इज एक्झम्प्टेड राईट फ्रॉम बिगिनिंग. टॅक्सचा प्रश्न आता नोटाबंदीच्या वाचवण्याचं कारण नाही. राजकीय पक्षांच्या वरती त्यांना मिळालेल्या निधीवरती कर बसवला जावा किंवा नाही जावा या चर्चेच्याही पेक्षा नोटाबंदीच्या पश्चात ज्या पद्धतीनं राजकीय पक्षांच्या 20,000च्या आतल्या ज्या जो निधी आहे जो त्यांनी संकलित केलेला असेल तो जर का जुन्या नोटांच्या फॉर्ममध्ये आलेला असेल त्यांच्याकडे, तर त्याबद्दलची जी स्क्रुटिनी आवश्यक आहे ती स्क्रुटिनी होणार आहे का प्रामाणिकपणे, हा त्यातला मुद्दा आहे. कारण त्याच्यात रेव्हेन्यू सेक्रेटरी जे हसमुख आधी यांचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट त्या अर्थाने गोंधळ उडवणार आहे. नाही, एक्झॅक्टली त्यांचं स्टेटमेंट गोंधळ उडवणार असू शकतं, परंतु याच्याबद्दलची लिगल प्रोव्हिजन मी परत सांगतो किंवा प्रॅक्टिसही लक्षात घ्या. प्रायमा फेसी त्याच्यावरती टॅक्सच पेएबल नसल्यामुळे ती चौकशी होणार नाही प्रायमा फेसी. परंतु सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स म्हणून जर असं लक्षात आलं की हा पक्ष निवडणुकी लढवत नाही, यांचा काही खर्च नाही, यांच्याकडे एकदमच अचानकपणे असे पैसे आलेले आहेत की आधी कधी अशी देणगी आलेली नाही यांच्याकडे, यांचं समजा वार्षिक उत्पन्न समजा अशी कल्पना करा एखाद्या पक्षाचं 100 काहीतरी आहे, काय 1 लाख आहे 2 कोटी काहीतरी असेल, समजा तुम्हाला अचानक असं दिसलं की नोटाबंदीच्या काळामध्ये 5 कोटी एवढी वाढ झालेली आहे, भले ते 20,000च्या आतली असू द्यात. सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स इज सच की डाऊटफुल आहे ही गोष्ट, चौकशी झाली पाहिजे त्याची. नक्की चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी राहील. नक्की अर्थात डॉक्टर राजू वाघमारे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स काय बघितला पाहिजे त्यांनी क्लिअर तो सरळ काढून एक्झाम्पशन दिलेलं आहे असं म्हणणं हे सत्याचा आलाप केल्यासारखं होईल एवढंच मला सांग. नाही सत्याचा आलाप आम्ही करत नाही होत, कारण याच्यामध्ये जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला हवं असल्यास मी वाचून दाखवू शकतो. इंग्लिश स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये. इफ इट इज अ डिपॉझिट इन द अकाउंट ऑफ अ पॉलिटिकल पार्टी दे आर एक्झेम्प्ट, बट इफ इट इज डिपॉझिटेड इन इंडिव्हिज्युअल्स अकाउंट देन दॅट इन्फॉर्मेशन विल कम इन टू आवर रडार. याचा अर्थ काय आपण काढू शकतो याच्या बरोबरीनं इफ द इंडिव्हिज्युअल इज पुटिंग मनी इन हिज ओन अकाउंट देन वी विल गेट इन्फॉर्मेशन. म्हणजे जर एका सामान्य माणसाने पैसे स्वतःच्या अकाउंट तर त्यांना इन्फॉर्मेशन मिळणार आहे. राजकीय पक्षांच्या अकाउंटमध्ये 20,000च्या पेक्षा कमी 500 आणि 1000च्या नोटा जाणार असतील तर त्याची इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे येणार नाहीये. हे ज्यावेळेला म्हटलं जातं त्याचा अर्थ सरळ स्पष्ट होतो की स्क्रुटिनी त्या अर्थाने केली जाणार नाहीये राजकीय पक्षांची. माझ्या मते ते स्टेटमेंट मिसलिडिंग म्हणजे काय, ते वेग स्टेटमेंट आहे. ठीक आहे, निसर्ग स्टेटमेंट आहे. त्या स्टेटमेंट वरून आपण असं म्हणूया ना त्यांचं स्टेटमेंट काही असू द्या, इन्कम टॅक्स खातं त्या स्टेटमेंटवरती काम करत नाही. लक्षात घ्या, इन्कम टॅक्स खातं काम करतं त्यांच्या नियमाप्रमाणे आणि त्यांच्या रडार प्रमाणे काम करतं. कुठल्याही माणसाचा सामान्य माणसाचा जरी अकाउंट असला तरी त्याच्या 20,000च्या आतली जर डिपॉझिट झालं असेल तर इन्कम टॅक्स खात्याची चौकशी करणार नाही. डॉक्टर राजू वाघमारे, ठीक आहे, अगदी अत्यंत साधी गोष्ट ठीक आहे. डॉक्टर राजू वाघमारे, तुम्हाला वाटतंय का की या संदर्भामध्ये सामान्य माणसाला दुसरा न्याय नाहीये आणि राजकीय पक्षांना सुद्धा एक चांगला न्याय त्या अर्थाने दिलेला आहे किंवा राजकीय पक्षांना काही वेगळं काही केलेलं नाहीये, जे आधीच्या नियमांनुसारच सगळं केलेलं आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, नियम मंदारजी बदललेले नाही आहेत. त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे, सामान्य माणसाला वेगळा न्याय आणि राजकीय पक्षाला वेगळा न्याय आहे का, तर आहे. हे आपण इथे मान्यच करायला पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की राजकीय पक्षांच्या तुम्ही ज्या डिपॉझिट्स करणार आहे त्याची नोंद राजकीय पक्षाकडे पाहिजे आणि ती नोंद इन्कम टॅक्स कधीही चेक करू शकतं किंवा तुम्हाला त्या नोंदी ज्या आहेत त्या तुम्हाला इन्कम टॅक्सला सादर कराव्या लागतात की या माणसांनी बाबा 19,000 दिले, कोणी 15,000 दिले, तर त्या नोंदी तुम्हाला ठेवाव्या लागतात. हा जो नियम आहे हा आहे. पण आता दुसरा मुद्दा असा पडतो की राजकीय पक्षांकडे तरी नोंदी असतात कारण राजकीय पक्षाची नोंदणी झालेली आहे. आता माझा एक साधा प्रश्न आहे की आपल्या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय पक्ष म्हणून पण नोंदणी झालेली नाही आहे, एनजीओ म्हणून पण नोंदणी झालेली नाही आहे, संस्था म्हणून पण नोंदणी झालेली नाही आहे. मग अशा संस्थेला किंवा अशा प्रकारच्या संघटनेला ज्यावेळी वर्षातून एकदा गुरुदक्षिणा म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी कॅश मिळते, त्यांच्या एकंदर उत्पन्नावरून ते 750 ते 1000 कोटी पर्यंत ते पैसे वर्षाचे येतात. मग असा जो पैसा आहे तो कोणत्या खात्यामध्ये जातो?
मग तो पैसा जो आता मिळाला असेल या 8 नोव्हेंबरच्या आधी, मग त्याचं कन्व्हर्जन कसं होतं किंवा त्याचं अकाउंट कसं ठेवलं जातं किंवा त्याची काही नोंद आहे का, किंवा याच्यानंतर जर ज्यावेळी असे कायदे बनतील त्यावेळी अशा सगळ्या तुम्ही राजकीय मुद्दा त्या अर्थाने काढू शकता. जो निवडणुकीमध्ये जो प्रश्न येतो, जो स्वतः राम कदम आपण सुद्धा मगाशी उल्लेख केला की व्यापक प्रश्नांवरती बोलूया, स्वतः खुद्द पंतप्रधानांनी सुद्धा हे एक पाऊल त्यांनी टाकलेलं आहे आणि त्या पावलाच्या अनुषंगाने आपल्याला विचार केला पाहिजे. खरं तर येणाऱ्या काळामध्ये एवढी आपण अपेक्षा करू शकतो का ही धमक दाखवण्याची तयारी तुमच्या पक्षाची आहे, किमान ज्या पद्धतीनं जो निवडणुकीतला खर्च आहे आणि निवडणुकीतला खर्च हीच जर का काळ्या पैशाची त्या अर्थाने स्त्रोत असेल तर तो स्त्रोत बंद करण्याची धमक दाखवण्याची येणाऱ्या काळातली नजीकच्या काळात काही आपल्याला चाल दिसेल का तुमच्याकडनं? मंदारजी, आपल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना मगाशी काँग्रेसच्या नेत्याने जे काही उत्तर दिलं, निव्वळ महाराष्ट्रातल्या जनतेची, देशातल्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आज काहीतरी शब्दाला शब्द जोडायचा, वाक्य तयार करायचं आणि काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं, अशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांकडून झाला. आता मूळ आपण लक्षात घेऊया किंवा भाजपचे आमचे पंतप्रधान देशाचे आहेत मान्य आहे, पण नरेंद्र मोदीजींनी जेव्हा भाजपची भूमिका स्पष्ट केली तेव्हा तिसऱ्यांदा मी आता सांगतो की राजू वाघमारे स्पष्ट करतात पण राहुल गांधी स्पष्ट करत नाही. अजून वेळच आली नाही. का करत नाहीत हे काय महाराष्ट्राच्या जनतेला वेळच आली नाही, न समजत नाही. सत्ताधाऱ्यांची बोलतोय, काँग्रेसवर अजून वेळ आलेली नाही. कोणत्याही राजकीय पक्षाने या बाबतीत भाष्य केलेलं नाही. राजू वाघमारे जी ही समिती आहे, या समितीने शिफारस निवडणूक आयोगाकडे केली. निवडणूक ऐका 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 हे बघा, हे कसं झालंय, हे पुन्हा कन्फ्युज करतायत. मंदारजी मला बोलू द्या आणि काँग्रेसचं पितळ उघडं महाराष्ट्रापुढे पडतंय ते पडू द्या. पण ऐका माझं, समितीने शिफारस केली निवडणूक आयोगाकडे, निवडणूक आयोगाकडे सांगितलं, तर सांगितल्याच्यानंतर ताबडतोब तात्काळ इथे महाराष्ट्रात राजू वाघमारे बोलतात. तुमच्या देशातले नेते का बोलत नाहीत, एवढाच माझा प्रश्न आहे. का नाही बोलत? याच्यासाठी नाही बोलत कारण ते काळ्या पैशाच्या बाबतीत बोलू शकणार नाहीत. सुप्रीम कोर्टाने काळ्या पैशाच्या बाबतीत सांगितलं की एसआयटी नेमा, एसआयटी नेमा, एसआयटी नेमा. 4 वर्ष सुप्रीम कोर्ट एसआयटी नेमा म्हणून याच्यावर बोलावं लागेल मंदारजी, याच्यासाठी बोलावं लागेल मंदारजी. क्षमा असावी, याच्यासाठी बोलावं लागेल. भाजपच्या सरकारचा पहिल्या दिवशीचा कॅबिनेट मधला पहिला निर्णय जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं काळ्या पैशाची एसआयटी नेमा, ती एसआयटी नेमणारा देशातला पहिला पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. हे नाकारणार आहात का आपण? तर त्याच्यामुळे काळा पैसा असेल, निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधार करणार आहात किंवा नाही, निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजपची भूमिका स्पष्ट आहे. एक मिनिट राम कदम, निवडणूक प्रक्रियेत समजा आपण असं धरूया की राहुल गांधी अजून बोललेच नाहीयेत किंवा बोलणारही नाही येणाऱ्या काळामध्ये, असे अनेक मुद्दे कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बोलत नाहीयेत आत्ताच्या परिस्थितीमध्ये. हे सगळं असताना कुठेतरी येणाऱ्या काळात आम्ही अपेक्षा करू शकतो का निवडणूक सुधार कार्यक्रमामध्ये काही ठोस मुद्दे येतील आणि निवडणूक खर्चाचा जो तपशील आहे किंवा निवडणूक खर्चाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही सुधार अपेक्षित आहेत, ते सुधार होतील किंवा नाही होतील? मंदार, फक्त मला 1 मिनिट न्याय द्या, मध्ये इंटरप्ट करू नका. जेव्हा 1971 साली यशवंतरावांनी सजेस्ट केल्याच्या नंतर सुद्धा इंदिरा गांधी म्हणतात की आपण नोटबंदी केली तर निवडणुकीला आपण कडवेपणानं सामोरे जाऊ. हा 1971चा इतिहास आहे की नाही? भारतीय जनता पार्टीनं देशहितासाठी कधीही पक्षापेक्षा देश मोठा आहे ही भूमिका भारतीय जनता पार्टीने ठेवली. आपण तरी मान्य कराल का? नाही करणार मान्य? करावी लागेल. मूळ मुद्दा असा आहे की ज्या आवश्यक गोष्टी आहेत या देशाच्या राजकारणातून भ्रष्टाचार, काळा पैसा हद्दपार झाला पाहिजे, ही आमच्या भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असलेली भावना आहे आणि त्या दृष्टीने सरकार प्रयत्न करते. फक्त
आवश्यकता आहे बाकीच्या विरोधी पक्षांनी साथ देण्याची. आता ती त्याला या निमित्तानं राजकारण करायचं. विरोधी राजकारण पक्षांना करू साथ नका. आता मागताय. ज्यावेळेला काही राजकारणासाठी अजून निर्णय वेळ आहे. घेतले जातात त्या निर्णयांच्या बाबतीत विरोधी पक्षांना त्यावेळेला विचारलं जात नाही. ही सुद्धा परिस्थिती आहे. तत्पूर्वी पुन्हा कुमार सांगा बरं कोणता निर्णय? नाही असे बरेच सांगा निर्णय बरं आहेत. कोणता निर्णय? अहो, मंदारजी, नाही, 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 मंदारजी, तुम्हाला बोलावं लागेल. एक मिनिट बोलतो मी. मंदारजी, तुम्हाला सांगावं लागेल. नाही मंदारजी, माफ करा. अहो मी सांगतो ना, तुम्ही थांबाल की नाही? मंदार फणसेजी, अहो राम कदम मी आपण बोलतोय एका तुमच्याशी. मोठ्या चॅनलचे संपादक अहो, आहात. राम कदम, आपल्याला तुम्ही माझं सांगावं लागेल बोलू नका, गरज भाजपचं नाहीये कोणत्या त्याची. निर्णयात काँग्रेसचं सोबत तुम्ही ऐकून आहे? घ्याल का तुम्ही ऐकून घ्याल का? मी सांगतो नोटाबंदीच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला त्याच्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षांनी विरोधी नोटाबंदीचा निर्णय पक्षांनी हा काय सगळ्यांना सांगून घ्यायचा असतो विरोधी पक्षांची अपेक्षा होती किंवा नव्हती? की तुमचा काळा पैसा सगळा वाईट तुम्ही करून ज्या या भागात पद्धतीने निर्णय निर्णय घेतो घेतला असं त्याच्याबाबत सांगायचं आक्षेप असतं. आहेत किंवा नाहीत? आक्षेप आहेत किंवा नाहीत सांगा तुम्ही आधी. आक्षेप तुम्ही कसं मंदारजी, हे बघा एक मिनिट ऐका. कसा निर्णय घ्यायचा हा तुमचा प्रश्न आहे, पण आक्षेप आहेत किंवा नाही तेवढं तुम्ही मान्य करताय की नाही? मंदारजी, निश्चितपणे आक्षेप असू शकतील, पण काळ्या पैशाच्या बाबतीतला निर्णय हा गुप्तपणेच घ्यावा लागतो. गुप्तपणे कारण घ्यावा की सार्वजनिक नाही घ्यावा या बाबतीमध्ये काय वाईट? आक्षेप आहेत ना, पण हे मान्य आहे की नाही ते तुम्हाला? तुम्हाला मान्य नाहीयेत ना. हे मान्य आहे का नाही तुम्हाला मान्य? मान्य नाहीयेत ते तुम्हाला मान्य नाहीये. त्यामुळे आपण साधं इथे एखाद्या मोठ्या आरोपीला फाशी देताना ते सुद्धा निर्णय आपण लोकांना कळू देत नाही, अचानक देतो. का देतो? त्याच्या पाठीमागे सुरक्षितता हे कारण असतं. काळ्या पैशाच्या बाबतीतला निर्णय हा अत्यंत गुप्तपणे सरकारला घ्यावाच लागतो. हा जगभरातला इतिहास आहे. तर त्याच्यामुळे तो वगळता जगभरातला इतिहास वगैरे सांगू नका. विरोधी पक्षाला जगभरात काय झालं, आपल्याकडे 78 काय साली काय झालं, हे सगळा मुद्दा वेगळा आहे. कशा पद्धतीने आपण निर्णय घेतो, निर्णय प्रक्रिया काय आहे, उत्तर द्याल मंदारजी. आपण निर्णय प्रक्रिया काय आहे, निर्णय प्रक्रियेकडे लक्ष द्यावं लागेल. काय अपेक्षा होती आपली किंवा काँग्रेसची? काय अपेक्षा होती? मोदीजींनी काय वर्तमानपत्रात जाहिरात द्यायची होती, मी 4 दिवसाच्या नंतर काळा पैशाच्या बाबतीत हा निर्णय घेतोय? मोदीजींनी काय करावं हे आमची अपेक्षा. आम्ही माध्यम म्हणून काही मला अपेक्षा उत्तर ठेवत द्या ना. नाहीयेत. आम्ही उत्तर देण्याचा प्रश्नच येत नाहीये. ज्या त्यांच्या कार्यपद्धतीवरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेली आहेत आतापर्यंत, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आक्षेप आहेत किंवा नाही तुम्हाला? जेव्हा देशहिताचा संवेदनशील निर्णय आहे, हा संवेदनशील निर्णय 4 भिंतीच्या आत देशहितासाठी देशहिताचा निर्णय असेल, देशहिताचा निर्णय तर आता जनता आहे लाईनीमध्ये सगळीकडे. जनता ज्या पद्धतीनं जनतेला तरी विश्वासात त्याच्यामध्ये घेतलाय का? जनतेला आता ज्या पद्धतीने सांगितलं जातंय तेवढं पूर्ण केलं जातंय का? अनुभवची मंदारजी एक मिनिट अजित अभ्यंकर, एक मिनिट वेळ देऊ देत त्यांना, नंतर ते म्हणतील की वेळ बोलू दिलं नाही त्यांना. आता बोलू का? मी बोलू का? हा बोला. मी बोलू? बोला अजित अभ्यंकर बोला. राम कदम जे आहेत त्यांना काही समजत नाही हा वेगळा भाग आहे, पण त्यांना ऐकूही येत नाही असं मला नव्यानेच कळलं. आता त्यांनी मध्ये बोलू नये अशी माझी विनंती आहे, कारण त्यांना माझं एवढंच बोलणं ऐकू येईल. त्यांनी जे सांगितलं ना आता भ्रष्टाचार, काळ्या पैशाबद्दल भारतीय जनता पक्षाची इतिहास काय तुम्ही त्यांना सांगतो. आता जेव्हा हे सरकार सत्तेवरती आलं त्यावेळेला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार SIT नेमली असं ते क्रेडिट घेत आहेत, परंतु त्याच्यानंतर लगेचच जर्मनीच्या बँकेमधून, लिंचेस्टाईन बँकेमधून जेव्हा 625 काळा पैसा चुकवण्या म्हणजे तिथं मनी स्टॅश केलेल्याची भारतीयांची नावं ही जेव्हा त्यांच्याकडून भारताला कळवण्यात आली, ती नावं SIT कडे द्या अशा प्रकारचा आदेश सुप्रीम कोर्टाने देईपर्यंत त्यांनी ती नावं देणार नाही असं अरुण जेटली यांनी संसदेमध्ये सांगितलेलं होतं. आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये आर्ग्युमेंट झालं आणि त्या आर्ग्युमेंट झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला, सरकारच्या इच्छेविरुद्ध तसा आदेश दिला, अरुण जेटलींच्या इच्छेविरुद्ध तसा आदेश दिला की नावं तुम्ही ताबडतोब दिली पाहिजेत. राम कदम, तुमचा पक्ष आणि तुमचे फायनान्स मिनिस्टर ती नावं दडवण्याचा प्रयत्न करत होते. 2014 साली एक मिनिट आपण चर्चा पुन्हा मूळ विषयावरती येऊया. नंबर 1 राम कदम काय म्हणतायत किंवा तुम्ही काय म्हणताय याच्यापेक्षा मूळ मुद्दा आपण एक मिनिट आपण मूळ मुद्द्यावरती येऊया. ज्या मुद्द्यावर राम कदम यांनी जो आता बोलू द्या मला. नाही एक मिनिट अजित अभ्यंकर एक मिनिट पूर्णपणे. आणि एकच सांगतो मी, पैशातच बोलतो. हा अभ्यंकरजी या प्रश्नात मला फक्त बोलू द्या. माझं फक्त एक वाक्य ऐका. मॉरिशस मधून जो भारतामध्ये प्रचंड काळा पैसा भारतीयांचा राऊंड ट्रिप होतो,
त्याचं मुख्य कारण आहे यशवंत सिन्हा. वाजपेयी जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा इतिहासात नको जायला, इतिहासात जायचं आणि पुन्हा पुन्हा त्या चर्चा ऐकण्याला काहीही आता उपयोग नाहीये. मूळ मुद्दा असा आहे, तुम्ही ठीक आहे तुमचे मुद्दे त्या ठिकाणी योग्य असू शकतील दोघांचे. मूळ मुद्दा असा आहे ज्या मुद्द्यावरून आपण पूर्णपणे फारकत घेतली चर्चेची, ज्याच्यामध्ये एकमेकांना विश्वास घेतलं जातं किंवा नाही हा एक मुद्दा होता. त्याच्यामध्ये विरोधी पक्षांना आता राम कदमांची अपेक्षा आहे की विरोधी पक्षांनी त्यांना साथ द्यावी. ही साथ मिळेल किंवा नाही, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं विरोधी पक्षांची साथ मिळवून काही निर्णय घेण्याची प्रक्रिया या सरकारमध्ये आहे किंवा नाही. या सगळ्या बाबतीमध्ये कुमार सपकाळजी मला तुमच्याकडनं उत्तर या अनुषंगाने हवंय की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकतर्फी मोदी निर्णय घेतील का, ती सुधार करण्यासाठी तेवढी मोदींकडनं आपण अपेक्षा ठेवू शकतो का, भाजपकडनं अपेक्षा ठेवू शकतो का, की त्यांना या बाबतीत सहमती घ्यायची आहे सगळ्या पक्षांची आणि ती सहमती घेऊन मग ते निर्णय घेणार आहेत? अगदी तटस्थपणे पाहिलं तर भाजप जी नवीन एक राजकीय संस्कृती निर्माण करत आहे त्याच्यामध्ये असहमतीला जागा नाही ठेवत आहे. राईट टू प्रोटेस्टला जागा ठेवत नाही, राईट टू डिसेंटला जागा ठेवत नाही. आणि एकूण ते डिक्टेटरशिपचं जे स्ट्रक्चर बांधायचं, आता नगराध्यक्षांना अधिक पॉवर द्यायच्या, म्हणजे जे मोदी तिकडे वागतात ते इकडं बारीक प्रमाणात हे नगराध्यक्ष वागणार. तर अशा पद्धतीचे कल्चर बदलण्याचा प्रयत्न करता येते. तर तो एक धोकादायक आहे. RSSची ती आहेच, आणि RSSला इन्कम टॅक्स लागू नाही, त्यांचं गुप्तदानावर आपण बीजेपीवरती बोलूया. RSSचा इथे कोणी प्रवक्ता नाही आपल्याकडे, त्यामुळे त्यांचं खंडन करायला कोणी नाही. आपण बीजेपीवरती बोलूया नाही. हा, पण म्हणजे कसं शरीरातला ब्रेन जो असतो तो मेन असतो ना, तर तसं भाजपच्या कल्चरमध्ये मेन ते आहे. तर हा असहमतीचा मुद्दा आहे. दुसरा जो पक्षांना पैसे डिपॉझिट करताना मर्यादा नाही जी व्यक्तीला आहे, हा मुद्दाही महत्वाचा आहे. कारण मग पक्ष हे स्थानच होईल काळा पैसा लपवण्याचं. 50% बाहेर द्यायच्या ऐवजी 50% पक्षांनाच देतील ना. आणि मग याच्यामध्ये एक बारीक धागा आहे की जर तुम्हाला सेफली पक्ष आपले पैसे निम्मे तरी पांढरे करण्याकरता राजकीय पक्षांना डिपॉझिट करायला द्यायचे, तर मग ते नेहमी लोक सत्ताधारी पक्षाकडेच देतील. ते विरोधी पक्षाकडे कशाला देतील? कारण चौकशी होईल, यांच्याकडे झाल्यावर चौकशी होणार नाही. म्हणून याचा लाभ सत्तारूढ पक्षालाच मिळेल. म्हणून ते हे कलम बदलणार नाही. वास्तविक जनतेला जे नियम आहेत तेच नियम यायला पाहिजे. ठीक आहे, जे नैतिकता कशाला म्हणतात, जे आपल्यात आणता येत नाही ते लोकांना लागू करतो त्याला नैतिकता म्हणत नाहीत, त्याला हुकुमशाही म्हणतात. तर जे स्वतःला पचवता येत नाही ते दुसऱ्याला नियम लावतात. ठीक आहे. या सगळ्या चर्चेच्या अंती आपल्याला एक मुद्दा फक्त भाजपला पोहोचवायला काहीच हरकत नाहीये. कारण ज्या नेहमीच्या मोदी स्टाईलनी मोदी जे काम करताना आतापर्यंत आपण बघतोय आणि त्या स्टाईलनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते लवकरात लवकर या निवडणूक प्रक्रियेविषयी सुद्धा चांगला काहीतरी निर्णय घेतील आणि खास करून निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधार घडवतील ही अपेक्षा आपल्याला ठेवायला हरकत नाही. आणि त्या बरोबरीनं जो निवडणुकी प्रक्रियेमध्ये काळा पैसा वापरला जातोय, निवडणूक प्रक्रिया हीच खऱ्या अर्थानं काळ्या पैशाचा जो स्रोत आहे तो स्रोत बंद करण्यासाठी काय करते सरकार, केंद्र सरकार, खऱ्या अर्थाने ते येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळेल. सामान्य नागरिक सुद्धा निवडणूक प्रक्रियेमधनं जे राजकीय पक्षांकडनं पैसा अपेक्षित करतात तो पैसा तो सुद्धा सामान्य नागरिकांनी आता घेता कामा नये. कारण अनेक ठिकाणी राजकीय पक्ष हे उघड सांगतात की लोक पैसे मागतात आणि त्या पैशाच्या नावाने पुन्हा नंतर भ्रष्टाचार होतो. या सगळ्या दुष्टचक्राकडे आपण डोळसपणे बघायला काहीच हरकत नाही. आणि निवडणुकीतला हा जो काळा पैसा जो आहे तो लवकरात लवकर दूर होईल, कमी होईल अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद, नमस्कार.